हा जयचा मित्र सुहास। नमस्कार। ही कुठली पद्धत नमस्कार करायची पाठ करून? अरे आपली ओळख कोणाशी होते ते तरी कळू दे। काका थांबा। काय? नाही ही खुर्ची घ्या ना, बसा। नाही बसतोय तुम्ही। काका बसा ना, मी पाणी देतो। एवढा वेळ उभं राहून बोलताय तुम्ही, दमला असाल ना? हो घ्या पाणी घ्या। हो। सुहासला कोणी सांगितलं माझ्याबद्दल? अहो जय याचा खास मित्र आहे ना, अगदी राम लक्ष्मणाची जोडी, एकमेकांना सगळं काही सांगतील। सुहास म्हणत होता केतकर खूप चांगले आहेत, जयसाठी अगदी दुसरे अण्णा। हा आता थोडे संशयी आहेत। इतकं बोलतो माझ्याबद्दल हा सुहास? अरे आपलं कौतुक करणाऱ्या माणसाचा चेहरा जरा पाहू दे की मला। ने सुद्धा मला असा आड बसवले। इकडे बघ, हा लाजतोय की घाबरतोय? जय काय सांगितलं तू याला रे? सुहास खूप सांगितलं दिसतं माझ्याबद्दल। काय रे, काय काय सांगितलं? जे माहिती होतं तेच। आपण म्हणजे ते म्हणजे काय ते? तुम्ही ओळखता सुहासला? तरी पाहिल्यासारखं वाटतंय। तुम्हाला कुठे भेटला होतास? आपण याआधी पाहिलंय का एकमेकांना? नाही। असं कसं होईल? मला तर भेटल्यासारखं वाटतंय। जय हा कधी भेटला होता का? नाही काका। असं का वाटतंय आपण भेटलो होतो कधीतरी? केतकर, अहो जग खूप लहान आहे, भेटला असेल कधीतरी, नाहीतर जय सोबत कधीतरी घरी आला असेल तो। नाही 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 नाही, घरी आलेला नाही, या बाहेरच पाहिला याला कुठंतरी। काय ग तुला आठवतंय का आपण याला कुठं पाहिलंच? अहो तो म्हणतोय ना नाही भेटलो म्हणून, आणि मला देखील नाही आठवत आहे बाई काही। तुम्हाला ना भास होत आहेत। भास वगैरे काही नाही, मला जरा आठवू दे। याला भेटलोय कुठेतरी, थांब जरा थांब। आठवेल मला, अजून म्हातारा नाही झालो मी, घरात नाही पण बाहेर भेटलोय कुठेतरी। थांब थांब, आठवते आठवते, आपल्यात काहीतरी वाद झाले होते का? हे बघा तुम्ही आता काहीही बोलू नका, असाल ओळखत, पण आता ते सगळं विसरा। हो आपल्याकडे पाहुणे आलेत आणि तुमचं हे काय चाललंय भलतच? काय चाललंय म्हणजे? स्मरणशक्तीची स्पर्धा नाही चालू आहे? याला पाहिलंय कुठे ते आठवतोय मी। काका तुम्ही चहा घेणार का? नाही नाही तू थांब आधी, थांब। याला मी ओळखत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार, थांब। ओ काका काय आहे तुमचा? काहीतरी गैरसमज झाला असं। तू जशी कामं करायला विसरतेस ना तसा मी नाहीये। याला भेटलोय म्हणजे भेटलोय।
अहो केतकर, पण तुम्हीच म्हणालात ना की ह्याचा आणि तुमचा वाद झाला होता म्हणून. नाही, मग नक्कीच तो हा नाही. कारण सुहास अत्यंत सालस मुलगा आहे. अहो चाळीत कुठच्याही वडीलधाऱ्याचा अवमान केलेला अजूनपर्यंत मी पाहिलेला नाही त्याला. कधी उलट सुद्धा बोलत नाही तो कोणाशी. खूप चांगला मुलगा आहे. अहो बाहेर तर तो असं काही करेल असा विचार सुद्धा मनात आणू नका. नक्की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, तुम्ही म्हणताय तसं झालाही असेल, पण आम्ही भेटलोय हे नक्की. तू पण आठव ना जरा, एवढीच मदत होईल मला. एक मिनिट हा काका. हा हॅलो, हा बोल रे. काय अर्जंट आहे? अरे नाही, पण मी बँड्राला आलोय नातेवाईकांना भेटायला. हो का? बर बर ठीक आहे, मी येतो. हो हो नक्की येतो. हा ओके बाय. जय सॉरी, थोडं काम आहे अर्जंट, जावं लागेल मला. बरं मग अर्जंट असेल तर निघ तू. आणि माझी काळजी करू नको, मी जाईन एकटा. हो हो सुहास, निघ तू. अर्जंट बोलवलंय ना तुला. हो म्हणजे काम तसं अर्जंटच आहे, मला लगेच निघावं लागेल. हो हो जा जा जा. मला वाटतं यापूर्वी आपण कुठेतरी भेटलोय. मी तुम्हाला ओळखलं नाही आणि अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. काय नाव काय म्हणालात? सॉरी, मी अनोळखी माणसाला माझं नावही सांगत नाही. तुम्ही इथे सुद्धा नाही. नाही आता मी तुम्हाला विचारणार नाही, मी आता जाहीरच करणार आहे. तुम्ही माझा पाठलाग करता. काका येतो. थांब. आत्ता आठवलं. तू तस ना, तू ज्याला मी मॉल मध्ये पाहिलं होतं. आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो त्या दिवशी. हॉटेलमध्ये सुद्धा होतास तू त्या दिवशी. आणि आमचा पाठलाग करतोय असं मला वाटत होतं आणि तो तू करत होता. काय रे सुहास? अण्णा मी नव्हतो. खूप कौतुक करत होता तुम्ही याचं, आणि तो हाच होता याची खात्री होती मला. बोल. हो काका, तो सुहासच होता. काका तुम्ही बरोबर बोलताय. ज्याला तुम्ही मॉलमध्ये पाहिलं तो सुहासच होता. ज्याला तुम्ही हॉटेलमध्ये पाहिलं तो सुद्धा सुहासच होता. पण काका, काका यात त्याचा काहीच दोष नाही. दोष नाही कसा? तुझा काय संबंध त्या सगळ्या घडल्या प्रकाराशी? तुमच्या खाली गेलेल्या माना मला बरंच काही सांगतायत, पण मला ते सगळं तुमच्याकडून ऐकायचंय.
तुमचा या सगळ्याशी संबंध आहे का? जय, अदिती, काय विचारतायत केतकर? काय आहे हे सगळं? ना जय अदितीचं काही नाही. मी एक मिनिट सुहास. अजून किती आणि काय काय लपवणारस? आज संधी मिळाली आहे तर जे काही खरं आहे ते आम्हाला सांगून टाकू तर. म्हणजे तुमचा या सगळ्याशी नक्की संबंध आहे? हो काका. सुहास जे काही करत होता ते सगळं आमच्या सांगण्यावरून करत होता. तुमच्या सांगण्यावरून म्हणजे? त्या दिवशी माझा वाढदिवस होता. ऑफिसच्या सगळ्यांना घर पाहायचं होतं आणि शिवाय पार्टीही करायची होती. त्या दिवशी तुम्हाला विचारायची खूप भीती वाटत होती, म्हणून मीच त्यांना सांगितलं की काका आणि मी बाहेर जाऊ म्हणून. मी म्हटलं की मी त्यांना काहीही करून बाहेर नेईन. काका तुम्ही बाहेर गेलात आणि मग आम्ही पार्टी केली. आणि काका मग तुमचा पाठलाग करून तुम्ही कुठे आहात, निघालात का, या सगळ्याची माहिती मी जयला देत होतो. पण विश्वास ठेवा, पार्टीचा बेत त्यांचा नव्हता. ते पिक्चर बघायला बाहेर जाणार होते. आपण जो पिक्चर पाहिला तो, आणि आपण ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ना, ते टेबल जयनी बुक केलं होतं त्यांच्यासाठी. अगदी केकची सुद्धा ऑर्डर दिली होती, जो केक आपल्या समोर आला होता. सगळं आयत्या वेळी ठरलं होतं. सगळे ऑफिस मधले लोक इथे येणार होते. तुम्ही आयत्या वेळी नाही म्हणाला असतात तर सगळी गडबड झाली असती. नाईलाज असो किंवा काही, तुम्ही सगळे माझ्याशी खोटं वागलात, खोटं बोललात. काका सॉरी, पण खरंच आम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत. तुम्ही घरातून बाहेर काढलं तरी चालेल. जय, अदिती, चुकीचं वागला आहात तुम्ही. तुम्ही केतकरांना विश्वासात घेऊन सगळं सांगायला पाहिजे होतं. अण्णा, त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण काही झालं तरी मी परवानगी दिली नसती. पण हे खरं आहे माझं. पार्टी हॉल नव्हे जय. अण्णा, हे दोघे तर भाडे करू आहेत, पैसे देऊन राहतात इथं. ही माझी बायको, ही सुद्धा सामील होती त्यात. कुठलंही स्पष्टीकरण नकोय. तुम्ही खोटं बोलत आहात आणि हे खरं आहे. आणि मला खोटं बोललेलं आवडत नाही. मी चिडलो आहे, मला राग आलाय, पण त्याही पेक्षा जास्त मला वाईट वाटलंय. पण कसं आहे, आपण सहज कुणावर तरी विश्वास ठेवत असतो. अपेक्षा असते की हे तरी विश्वासघात करणार नाही. खोटं बोलण्यामध्ये फक्त एकच हेतू असतो
तो म्हणजे विश्वासघाताचा, गैरफायदा घेण्याचा, त्यांच्या भावनांशी खेळण्याचा. आणि हे सगळं कशासाठी? आपल्याच फायद्यासाठी ना. पण या फायद्याला नावं दिली जातात. आता मला नाईलाज, उद्दिष्ट एकच, फसवणूक. काका, खरंच आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं, पण परिस्थिती अशी आली होती. कशीही आली असली तरी तुम्ही खोटं वागलात हे नाकारू शकत नाही तुम्ही. आणि मी ते विसरू शकत नाही. तुम्ही हे माझ्याशी शेवटचं खोटं बोललात. यानंतर मला जर कळलं की तुम्ही माझ्याशी आणखीन खोटं बोललात, तुम्हाला दुसरी संधी यापुढे मिळणार नाही. म्हणजे तुम्ही त्यांना. एक मिनिट. माफ करत नाहीये पण बजावतोय. याच्या पुढे मला कधीही खोटं ऐकायला मिळालं नाही पाहिजे. अगदी कसलीही वेळ आली तरी, अगदी जीवन मरणाचा प्रश्न असला तरी. काय मी बोलतोय ते थोडंसं तिखट वाटेल, पण माझा नाईलाज आहे. पुन्हा माझ्या विश्वासाला तडा जाईल असं वागू नका. तुमच्या अजून एका खोट्या बोलण्यामुळे आपल्यात नकळत तयार झालेलं नातं तुटेल किंवा जाणून बुजून तोडलं जाईल. हे लक्षात ठेवा. अजून काही असेल तर आत्ता सांगा. या घराचे दरवाजे उघडे आहेत आणि मी माझा निर्णय ऐकवलेला आहे. बोला. हे पहा, अजून काही लपवलं असेल तर ते आत्ता सांगा. अजून किती गोष्टी लपवल्यात माझ्यापासून, सांगून मोकळे व्हा. नाही हो, अजून काहीच लपवलेलं नाहीये. आता अजून काही विचारू नका. हे आत्ताच पाहिलं ना किती ताणलं तुम्ही ते. या स्वभावामुळे तुमच्यापासून लपवावं लागलं. एखादा विषय तेव्हा ताणला जातो जेव्हा त्या विषयाला खोली असते. इथे मनात रुजते. लक्षात ठेवा, यापुढे असं काही करू नका. मला विश्वास आहे यापुढे तुमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही. हेच तुमचं पहिलं आणि शेवटचं खोटं असेल. अण्णा, माफ करा, हे सगळं तुमच्या समोर करायला नको होतं. नाही, तुम्ही माफी मागू नका. त्या दोघांच्या वतीनं मीच तुमची माफी मागतो. अण्णा, असं करू नका. यांना काय शिक्षा द्यायची मी देईन. तुम्ही असं करू नका. पण तुर्तास जे झालं विसरून जा. काय सदाभाऊ पण आलेत, त्यांच्याशी मला जरा गप्पाही मारायचे.
हो सुहास, तुझं काय अर्जंट काम आहे ना? हो ते काय काही नव्हतं, कळलं मला. पळवाटा शोधत होतास. आता पळता येणार नाही तुला. हा, काय मित्र म्हणून ग्रेट आहेस तू. त्या दिवशी तुझ्या मित्रासाठी तू जे काही केलंस त्याला तोड नाही. जय, असा मित्र मिळायला भाग्य असावं लागतं, माहितीये का? काका, आम्ही जे काही विषय बंद. आता लक्षात ठेवा, याबद्दल कोणीही काही बोलणार नाही. पण काका, अजून आम्हाला काही तुम्हाला अजून काही बोलायची गरज नाही. यातून तुम्हाला सूट दिली. ए, अगं तू एवढी साथ दिलीस याला, आता नवऱ्याला दे. त्याला सांग विषय बंद. माझी ह्यांना साथ आहे. आता विषय बंद. वा वा. अगं काय पाहुण्यासाठी जेवणाची वगैरे काय व्यवस्था केलीस ना? का नुसतं चहावरच पाठवणार आहे त्यांना? हो हो, केलंय ना. चला मग आता खोटं पचवलं, आता जेवण पचवूया. काय